अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडली आहे। अकोल्यामध्ये हा प्रकार घडलाय। मिटकरी यांनी काल माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हटलं होतं। त्याचा या कार्यकर्त्यांना राग आला आणि म्हणूनच मिटकरींच्या गाडीवर झाडाच्या कुंड्या फेकून कारची तोडफोड करण्यात आली। इथे मला आता माहिती पडते माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून की पक्षाच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोक असे बाहेर उभी होती आणि त्यांनी कोणा महिलेला पुढे करून माझ्या गाडीवर दगड मारला आणि आमच्या पोरांनी पण त्यांना तसंच प्रत्युत्तर दिलेलं आहे। मी सदर बाब ही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कानावर टाकलेली आहे आणि तात्काळ ज्यांनी ही गुंडागर्दी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना विनंती पण केली। आता कायदेशीर प्रोसेस सुरू आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न होता? नाही, आता अशा मागून येऊन हल्ला करणारी लोक ही काही मर्द म्हटल्या जात नाही, हे नपुंसक लोक आहेत। जीवे मारण्याचं असलं तर समोरासमोर येऊन त्यांनी खेटलं पाहिजे। मी माझ्या कामामध्ये बसलेलो आहे इथे शेतकऱ्यांच्या कामासाठी, पण सातत्यानं अशा प्रकारे त्यांनी मी काही चुकीचं बोललो नाही। त्याच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना एवढा पुढका येत असेल तर त्यांनी समोरासमोर वैचारिक चर्चा करावी। त्याच्यामुळे हल्ला करणं किंवा हे म्हणजे तोडधाड किंवा अशा पद्धतीची गुंडागर्दी महाराष्ट्रात काही मोगलाई लागलेली नाहीये। महाराष्ट्रात एक लोकशाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।